महिला विद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्ताच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले या राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी देशाचे केंद्रीय मंत्री, आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार, आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय राणेसाहेब, या संस्थेच्या कार्याध्यक्षा आदरणीय शिल्पाताई पटवर्धन, या संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विलासजी पाटणे, माझे मित्र आणि या संस्थेचे कार्यवाह सतीशजी शेवडे, सहकार्यवाह श्रीकांतजी दुधगीकर, मुकुंदजी जोशी, ॲडव्होकेट साखरकर, राजनजी मलुष्टे, प्राचार्य मकरंदजी साखरकर, अनिलजी चव्हाण, सुनंदाताई पटवर्धन, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर मंत्री हा शब्द अनेक वेळा प्रोटोकॉल म्हणून वापरला जातो, परंतु आज माझा उल्लेख रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा माजी विद्यार्थी म्हणून केला, त्याबद्दल सर्वप्रथम या सोसायटीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। आणि मुकुंदजी, या ठिकाणी आपण सांगितलं की बाबूराव जोशी असतील किंवा मालती जोशी असतील यांना पद्म पुरस्कार जाहीर करावा अशी आपल्या सगळ्यांची रत्नागिरीकरांची इच्छा आणि माझी देखील तीच इच्छा आहे। ज्या संस्थेचा मी माजी विद्यार्थी आहे आणि जी संस्था ज्या व्यक्तीनं स्थापन केली त्या व्यक्तीला जर पद्मश्री द्यायचा असेल तर तुम्हाला अन्य ठिकाणी जायची आवश्यकता नाही। महाराष्ट्र शासनाच्या पद्म पुरस्कार जाहीर करण्याच्या कमिटीवर मी स्वतः आहे। त्याच्यामुळे मी आपल्याला शब्द देतो की माझ्या शिफारसीचं पत्र पुढच्या 24 तासाच्या आत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि त्याची एक कॉपी माननीय राणेसाहेबांकडे जाईल। कारण शासनानं ही शिफारस केल्यानंतर केंद्र शासन जाहीर करत असतं की पद्मश्री पुरस्कार कोणाला द्यायचं, पण शासनाकडनं, महायुतीच्या सरकारकडनं महाराष्ट्रामध्ये त्याला अडकाठी येणार नाही याचा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना आणि रत्नागिरीकरांना देखील देतो। कारण शेवटी मी माझी विद्यार्थी म्हणून ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याच कॉलेजमधनं मी संघर्ष शिकलो, त्याच कॉलेजमधनं मी नम्रता शिकलो, त्याच कॉलेजमध्ये किती संकटावर मात करून कसं निवडून यायचं हे मी शिकलो। त्याच्यामुळं तुम्ही त्याची चिंता करू नका। हा पद्मश्री पुरस्कार नक्की केंद्र शासनाकडनं राणेसाहेब त्याचा पाठपुरावा करतील हा देखील विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। पण आज या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना मला 2 ते 3 वेळा शिल्पाताईंनी फोन केला आणि मला सांगितलं की मला भेटून तुला निमंत्रण द्यायचं आहे। शेवडे साहेब, मी स्पष्ट त्यांना सांगितलं की मी या सोसायटीचा माजी विद्यार्थी आहे आणि माझं नशीब असं आहे की या संस्थेचा हा अतिशय महत्त्वाचा सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवण्यासारखा समारंभ होत असताना माझ्यासारखा कार्यकर्ता पुन्हा आमदार झाला, पुन्हा मंत्री झाला, त्याच्यामुळे मी माझे विद्यार्थी म्हणून येणार आहे, मला भेटून निमंत्रण द्यायची काही आवश्यकता नाही। पण आमची देखील जबाबदारी आहे। आज सगळ्या मान्यवरांनी सांगितलं की किती संघर्षातनं ह्या संस्था उभा राहिल्या आणि अरुआप्पांचा उल्लेख देखील या ठिकाणी केला गेला। मी तर अरुआप्पांना लहानपणापासून ओळखतो, आमच्या कुटुंबाशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते आणि एखाद्याच्या कुटुंबामध्ये जाऊन देणगी कशी मागायची हे जर महाराष्ट्रात कोणाला जर शिकायचं असेल तर अरुआप्पांशिवाय पर्याय नाही असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण आमच्या घरी ज्यावेळी त्या शिल्पाताई यायचे तेव्हा अधिकारवाणीनं माझ्या वडिलांना सांगायचे, अरे तुरे करून मला एवढी देणगी पाहिजे, मला ही संस्था उभी करायची आहे आणि ही संस्था उभी करून नुसत्या रत्नागिरीतल्या मुलांना मला शिकवायचं नाही तर महाराष्ट्रातल्या मुलांना मला शिकवायचं आहे, एवढा अधिकारवाणीनं शब्द टाकणारा माणूस या संस्थेचा अध्यक्ष होता हे देखील आपण नाकारून चालणार नाही। आणि त्याच्यानंतर शिल्पाताई, तुमचं देखील कौतुक केलं पाहिजे। अनेकांनी सांगितलं की तुम्ही देणगी गोळा केली, पण अशी एक देशातली व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीकडनं शिल्पाताईंनी देणगी आणली, म्हणजे खासदार निधी आणला, त्या म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर। म्हणजे माझे आणि मंगेशकर कुटुंबाचे मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री झाल्यानंतर फार जवळचे संबंध आले आणि म्हणून मी त्यांना जवळून ओळखत असताना त्यांच्याकडनं तुम्ही खासदार निधी कसा आणला हा एक फार मोठा प्रश्न आहे। हे मी टीका म्हणून सांगत नाही, कारण लता दिदी ज्यावेळी भारतरत्न त्यांच्या नावानं संगीत महाविद्यालय काढायचं ठरलं आणि त्यावेळी मी खात्याचा मंत्री होतो, त्या किती चिकित्सक आहेत याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालेली होती आणि त्यांच्याकडनं
संस्थेसाठी 2 कोटी रुपये आणणं हे फार कठीण काम आहे. ते शिल्पाताई तुम्ही केलं आणि म्हणून माझी विद्यार्थी म्हणून मला देखील आपलं कौतुक आहे आणि आपल्याला मनापासून आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे. सतीशजींनी सांगितलं की मी एका दिवसामध्ये NOC मिळवून दिली, एका दिवसामध्ये परमिशन मिळवून दिली. सतीशजी, हे काय मी मेहरबानी केली नाही. शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून मी राणेसाहेबांना प्रशासन चालवताना बघितलेलं आहे. मी राणेसाहेबांकडनं प्रशासन चालवत असताना कोणाची नस कधी दाबायची आणि कोणाकडनं कधी काम करून घ्यायचं हे मी चांगलं शिकलेलो आहे. त्याच्यामुळं आगाऊपणा करून अधिकारी जर NOC देत नसतील तर जसा राणेसाहेबांचा एक फोन काफी आहे तसा माझा देखील एक फोन काफी होता. म्हणूनच ती तुम्हाला NOC मिळू शकली. आणि मला व्यासपीठावर तुम्हाला एक विनंती करायची आहे की अशा संस्थांच्या कामामध्ये जर अधिकारी वर्ग कुठं आडमोठी धोरण घेत असेल तर तुम्ही राणेसाहेबांकडे या, माझ्याकडे या. आम्ही अधिकारानं ही कामं करून त्याला बांधील आहोत. कारण अशी आदर्शवत संस्था या महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीच्या माझ्या मतदारसंघामध्ये आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे आणि ती संस्था वाढली पाहिजे यासाठी देखील आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. मगाशी सांगितले की माझी विद्यार्थ्यांचं योगदान देखील फार मोठं आहे. माझी विद्यार्थ्यांची ही जबाबदारी आहे. ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो, ज्या कॉलेजमध्ये आम्ही शिकलो त्या कॉलेजला जर ऊर्जावस्था येत असेल तर आमचा खारीचा वाटा त्याच्यामध्ये असला पाहिजे. ही आमची जबाबदारी आहे, आमची ही कर्तव्य आहे. आणि म्हणून मला मनापासून आपल्या सगळ्यांचं कौतुक आहे की ज्या पद्धतीनं रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचं हे जांभेकर महिला विद्यालय असेल, शिर्के हायस्कूल असेल, गोगटे जोगळेकर कॉलेज असेल, या सगळ्या मुलांकडे बघत असताना आम्हाला देखील अभिमान वाटतो की पालक देखील फार मोठ्या विश्वासानं आपल्या ह्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये विद्यार्थी टाकतात. एवढंच नाही, ज्या शाळेच्या कार्यक्रमाला, ज्या महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला आज आपण जमलेलो आहोत त्याचा देखील फार मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर या रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होत असताना माझ्या माहितीप्रमाणे त्यांची मुलगी देखील या शाळेमध्ये शिकलेली आहे. एवढं महत्त्व या शाळेला आहे. आणि म्हणून आम्ही रत्नागिरीकर भाग्यवान आहोत की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या रत्नागिरीच्या भूमीमध्ये आपली शाळा उभी राहिलेली आहे. आणि म्हणून मला आपलं सगळ्यांचंच कौतुक एवढ्यासाठी आहे की संस्था उभी करणं फार सोपं आहे, पण ती टिकवणं आणि पारदर्शकपणानं टिकवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि एवढंच करत असताना शेवडेसाहेब अजून एक तुम्हाला मी धन्यवाद देतो की काम करत असताना पूर्वीच्या लोकांनी जे काम केलेलं आहे ती सध्याच्या जगामध्ये लोक विसरतात. पण तुम्ही सगळ्यांची नावं घेतली. जरी रमेश कीर हे तुमच्या पक्षाशी संबंधित नसतील तरी देखील रमेश कीरांनी चांगलं काम केलेलं आहे. हा संस्कार महाराष्ट्रामध्ये कुठच्या संस्थेमध्ये बघायला मिळतो तो फक्त रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीमध्ये बघायला मिळतो. हा आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे. पण कधी कधी ताई शंका येते की माझे विद्यार्थी तुमचे सदस्य का होत नाहीत. बघा, सगळ्यांच्या मनातलं बोललोय मी. मला काय सदस्य अजिबात व्हायचं नाही. पण या सदस्याच्या निमित्तानं अजून एक उदाहरण मी आपल्याला देतो, ते म्हणजे श्रीपाद नाईक साहेबांचं. आज या संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद नाईक साहेब आहेत. परंतु श्रीपाद नाईक साहेब अध्यक्ष असताना राणेसाहेब 0.01% देखील इंटरफेरन्स या संस्थेमध्ये त्यांचा नसतो. याचा अर्थ ते देखील पारदर्शकपणानं या संस्थेकडे बघतात आणि ही संस्था मोठी झाली पाहिजे यासाठी त्यांचा देखील प्रयत्न असतो. आणि म्हणून विविध संस्था असतील, विविध माजी विद्यार्थी असतील, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी असू, आम्ही राजकारणी असू, या संस्थेकडे डोळस पद्धतीनं बघितलं पाहिजे. मला आठवतं पाटणेसाहेब, तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे कार्याध्यक्ष होता आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पालकमंत्री होतो. याचा मी मुद्दा उल्लेख करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी काम करत होतो आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. पक्षीय स्पर्श न ठेवता एकदा पाटणेसाहेब मला भेटायला आले आणि पाटणेसाहेबांनी माझ्याकडे निवेदन दिलं आणि माझ्या चेहऱ्याकडे ते बघत राहिले. मला त्यांनी सांगितलं, हे जर काम रत्नागिरीमध्ये होऊ शकलं तर खऱ्या अर्थानं अरुअप्पा जोशींना आदरांजली आहे, श्रद्धांजली आहे. त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की गोगटे जोगळेकर असेल किंवा ही संस्था असेल, या संस्थेमध्ये स्पर्धा परीक्षेचं केंद्र सुरू झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यावेळी 2013ला 10 लाखाची मागणी पाटणेसाहेबांनी केली होती आणि पाटणेसाहेबांच्या मनामध्ये 100% माझ्याबद्दल असा अविश्वास होता. कदाचित माझी टेस्ट घ्यायला तुम्ही आलेले असणार की हा राष्ट्रवादीचा आहे, हा माझी विद्यार्थी आहे, पैसे देतोय की नाही बघूया. पण ज्यावेळी तुम्ही अरुअप्पांचं नाव मला सांगितलं, कुठचाही मागचा पुढचा विचार न करता 10 लाखाचा DPCचा चेक मी तुमच्या हातामध्ये दिला. त्याच्यामुळं आम्ही माझे विद्यार्थी जे आहोत हे माझी विद्यार्थी संस्थेच्या उन्नतीसाठी, संस्थेच्या सुदृढपणासाठी प्रामाणिकपणानं काम करू, हाच शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं द्यायला मी आलेलो आहे. कारण शेवटी ह्याच्यामध्ये आमचा कसलाही स्वार्थ नाही. मी जरी चेष्टेनं म्हटलं असलो, शेवडेसाहेब ते मनावर घेऊ नका, सदस्य करायचं
कारण तुम्ही अतिशय सगळे संस्था चांगली चालवताय, अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना वागणूक देत आहे आणि त्याच्यातनं जी काही ग्रोथ होते आपल्या ह्या संस्थेची ही खरोखरच अतिशय महत्त्वाची आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की जरी निवडणुका होत असल्या तरी तुम्ही सगळे एक दिलानं काम करता. आज एज्युकेशन सेक्टरमध्ये शिल्पाताईंनी स्वप्न ह्या ठिकाणी सांगितलं की एज्युकेशनल हब झाला पाहिजे. ताई मी तुम्हाला शब्द देतो की आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करत असताना नवीन नवीन जर शाळा, नवीन नवीन कॉलेजेस, नवीन नवीन अजून काही संस्था, इंटरनॅशनल संस्था जर रत्नागिरीमध्ये येणार असतील तर आज मी राणेसाहेबांच्या समोर राज्याचा उद्योगमंत्री म्हणून जाहीर करतो, कोणालाही जमिनीची कमतरता पडणार नाही. MIDC जेवढी जमीन लागेल तेवढी जमीन या संस्थांसाठी आपण देऊ. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट, केंद्र सरकारचं कौतुक आपण केलं पाहिजे. राणेसाहेब या संपूर्ण मतदारसंघाचे खासदार झाले. आमच्याकडे एक यादी मागितली गेली की महाराष्ट्रामध्ये केंद्रीय विद्यालय कुठं काढायची, ही यादी आमच्याकडे मागितली गेली. आम्ही केंद्र शासनाकडे ती पाठवली आणि अभिमान वाटतो देशाच्या पंतप्रधानांचा. का ते ताई मी स्पष्टपणानं सांगतो, कॅबिनेटमध्ये चर्चा झाली की केंद्रीय महाविद्यालय कुठं द्यायची. ऑब्व्हियसली काही लोकांनी नागपूरचं नाव सांगितलं, पुण्याचं नाव सांगितलं, मुंबईचं नाव सांगितलं, छत्रपती संभाजीनगरचं नाव सांगितलं. आणि ही यादी वाचत असताना देशाचे पंतप्रधान एका नावावर येऊन थांबले. त्यांनी विचारलं, नाचणे हे काय आहे, नाचणे हे काय आहे आणि पुढे रत्नागिरी का लिहिलेलं आहे, ही माहिती काढून बघा. त्यावेळी मंत्र्यांनी असं सांगितलं की हा ग्रामीण भाग आहे महाराष्ट्रातला आणि त्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये ज्या शहराची लोकसंख्या फक्त 60,000 आहे, मतदान 60,000 आहे, लोकसंख्या 1,00,000 आहे, त्या ठिकाणी देखील CBSE बोर्डाचं केंद्रीय विद्यालय हे रत्नागिरीमध्ये मागितलेलं आहे. परंतु हे वायबल नाही असं काही अधिकाऱ्यांनी सांगितलं. साहेब मला अभिमान वाटतो देशाच्या पंतप्रधानांचा. देशाच्या पंतप्रधानांनी ती यादी घेतली आणि महाराष्ट्रातली 2च केंद्रीय विद्यालय मंजूर केली. ते म्हणजे ग्रामीण भागातले एक अकोला आणि दुसरं नाचणे रत्नागिरी. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपण एज्युकेशन हबच्या जवळ चाललेलो आहोत. आज आपल्याकडे शासनाचं केंद्रीय विद्यालय आहे, आज आपल्याकडे मेडिकल कॉलेज आहे, आज आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. मी रतन टाटा साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. आज जरी ते आपल्यामध्ये हयात नाहीत तरी आपल्याला आठवत असेल की राज्याचा उद्योगमंत्री म्हणून पहिला उद्योगरत्न पुरस्कार आम्ही रतन टाटांना दिला. आणि रतन टाटा साहेबांचा आणि माझा ज्यावेळी डायलॉग झाला तर मी त्यांना सांगितलं की टाटासाहेब आम्हाला CSRमधनं काहीतरी दिलं पाहिजे. CSRमधनं जर आपण दिलं तर चांगल्या पद्धतीची शैक्षणिक क्रांती महाराष्ट्रामध्ये होऊ शकते. पण हे देताना मला पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये द्या. त्यांनी माझ्याकडनं यादी मागवून घेतली. आम्ही 4 सेंटर मागितली होती, एक रत्नागिरी, दुसरं गडचिरोली, तिसरं कल्याण डोंबिवली आणि चौथं पुणा. त्यांनी क्रम लावला आणि मला फोन करून सांगितलं की उदय पहिलं टाटा स्किल सेंटर हे गडचिरोलीमध्ये होणं गरजेचं आहे. म्हणून 150 कोटी रुपये CSRमधनं त्यांनी गडचिरोलीला दिले. दुसऱ्या महिन्यामध्ये मला फोन आला की आता रत्नागिरीला करायचं आहे. त्याच्यात त्यांनी 10 कोटी रुपये वाढवले आणि 160 कोटी रुपयाचं आपल्या स्वप्नातलं स्किल सेंटर हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुसज्ज कुठं होत असेल तर चंपक मैदानामध्ये 160 कोटीच्या CSRमधनं, रतन टाटांच्या CSRमधनं होतं आहे. आणि म्हणून आम्ही धोरणात्मक निर्णय घेतला की जेवढी स्किल सेंटर आहेत आणि आमचं उद्योग भवन आहे ज्याची मुहूर्तमेढ स्वतः उद्योगमंत्री असताना राणेसाहेबांनी रोवली होती, त्या उद्योग भवनाला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या स्किल सेंटरना रतन टाटांचं नाव द्यायचं. आणि तो कॅबिनेटमध्ये आम्ही ठराव आणला आणि आता रत्नागिरीचं स्किल सेंटर हे रतन टाटांच्या नावानं ओळखलं जाणार आहे. आणि ते महाराष्ट्रातलं नाही, देशातलं नंबर 1 स्किल सेंटर 5,000 विद्यार्थ्यांसाठी आपण रत्नागिरीमध्ये करतोय. मला असं वाटतं की हेच आपण एज्युकेशन हबच्या जवळ जातोय. मी ज्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि मी असं बोललो होतो की मला रत्नागिरी हा एज्युकेशन हब करायचा आहे. अनेकांनी त्याच्यावर टीका केलेली होती. अनेकांनी सांगितलं होतं की मेडिकल कॉलेज होऊ शकत नाही, अनेकांनी सांगितलं होतं की इंजिनिअरिंग कॉलेज होऊ शकत नाही, अनेकांनी सांगितलं होतं स्किल सेंटर होऊ शकत नाही. एवढंच नाही तर रामटेकचं संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र देखील आज रत्नागिरीमध्ये आम्ही सुरू केलं आहे. केंद्र सरकारनं योगा डे सुरू केला असेल पण या रत्नागिरीमध्ये त्या संस्कृत उपकेंद्रातनं योगासनं देखील शिकवले जातात, योगा देखील शिकवलं जातं. हे महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र आहे. आणि म्हणून मला इथं सांगायचं आहे की यामध्ये रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांचा देखील फार मोठा हात आहे. कारण पूर्वी अशी संस्थाच नव्हती, दुसरं शिकणारं कॉलेजच नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही जे राजकारणामध्ये काम करणारे रत्नागिरीकर आहोत, मला असं वाटतं की 99.99% सगळे राजकारणी
हे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचेच विद्यार्थी आहेत आणि म्हणूनच या एज्युकेशन हबमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकलोय। अजून आपल्याला पर्यटनामध्ये देखील चांगलं काम करायचं आहे आणि मला संस्थेला एक विनंती करायची आहे की ज्यावेळी स्किल सेंटर 1 वर्षामध्ये नावारूपाला येईल त्यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीबरोबर जरी टायअप करायला लागलं तरी आम्ही MIDC वाले टायअप करायला तयार आहोत। हा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझा शब्द आहे। कारण शेवटी अशा एज्युकेशन हब जर तयार झाले किंवा एज्युकेशन संस्था जर सुरू झाल्या तर आपल्या मुलांना जे बाहेर जावं लागतं, कारण मला आठवतं की मी ज्यावेळी 12वीतनं पासआउट झालो मला थेट इंजिनिअरिंगला ॲडमिशन बेळगावला घ्यावी लागली, कारण कोल्हापूरमध्ये ॲडमिशन मिळाली नाही, मार्कावर काय मी जास्त जात नाही, पण बेळगावला मला जावं लागलं। बेळगाववरनं मला कोल्हापुरात यावं लागलं आणि कोल्हापुरातनं पुन्हा रत्नागिरीमध्ये येऊन मला माझं शिक्षण पूर्ण करावं लागलं। त्याच्यामध्ये फरक एवढा होता, माझ्या आईवडिलांनी मला सांगितलं होतं की भरपूर शिक, मी अर्थ उलटा घेतला आणि भरपूर वेळ शिकलो। त्याच्यामुळं बेळगावमध्ये मला जावं लागलं, कोल्हापूरला जावं लागलं। अशी वेळ कोणावर येऊ नये यासाठी रत्नागिरीमध्ये एज्युकेशन हब व्हावा ही प्रामाणिकपणाची माझ्यासारख्या कार्यकर्त्याची देखील इच्छा होती आणि तो हब आता पूर्णत्वाला जातोय याचा देखील अभिमान महायुतीमध्ये काम करणाऱ्या आम्हाला सगळ्यांनाच आहे, कारण याच्या मागं महायुती सरकारची ताकद आहे। आणि म्हणून मला शिल्पाताईंना अजून एक विनंती करायची आहे की शासनाकडची जी काही जबाबदारी असेल ते माझी विद्यार्थी म्हणून तुम्ही माझ्यावर सोपवा। या विद्यालयाची असेल, शाळेची असेल, शिर्के हायस्कूलची असेल, कारण शेवटी आमची जबाबदारी आहे की आम्ही या मोठ्या पदावर बसल्यानंतर आम्ही देखील काहीतरी संस्थेचं देणं लागतो, म्हणून आम्ही देखील संस्थेच्या कामामध्ये सामील असलो पाहिजे। ही भूमिका माझ्यासारखा कार्यकर्ता भविष्यामध्ये नक्की घेईल हा शब्द देतो। मला इथं आल्यानंतर माझा आदर सत्कार केला त्याबद्दल आभार मानतो आणि तुमच्या कार्यक्रमाचा पायगुण एवढा चांगला आहे की इथं येताना मला कळलं की मला देखील डॉक्टरेट मिळाली। त्याच्यामुळे मला सारखं सतीशजी कार्यक्रमाला बोलवत राहा, तसं माझी देखील राजकीय उन्नती होत राहील। माझ्या आईवडिलांची इच्छा होती की माझ्या नावासमोर डॉ लागावा, तो काही शिक्षणानंतर लागला नाही, परंतु तुमच्या सगळ्या आशीर्वादानं 5 वेळा निवडून दिल्यामुळं जे काही सामाजिक काम केलं असेल, जे काही राजकीय काम केलं असेल त्याच्यामुळं आज माझ्या नावासमोर माझ्याच संस्थेच्या कार्यक्रमामध्ये डॉ लागला। हा देखील एक महत्त्वाचा, डॉ म्हणजे डॉक्टर, हे देखील माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून संस्थेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि या संस्थेच्या उत्कर्षामध्ये माझी विद्यार्थी म्हणून मी आणि माझे सर्वच सहकारी तुमच्या सोबत आहोत हा शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।